MHT CET निकालातील अनियमिततेच्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीची आता मागणी जोर धरतीये। CET सेलची आझाद मैदान पोलिसांकडे तक्रार दाखल आहे। CETची महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे देखील तक्रार पाहायला मिळते। पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं CET सेलकडून खंडन करण्यात आलंय। CET सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे। CET 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचे गुण पारदर्शकपणे दाखवते, आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी असं वक्तव्य केलंय। 12वीमध्ये कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना MHCETत 99 ते 100 पर्सेंटाईल मिळाल्याचा दावाही केलाय। ही CBT सिस्टीम असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरप्रकार न होता विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारेच त्यांना मार्क दिलेले आहेत की ज्यावेळेला हा एक्झामिनेशन दिली जाते, एक्झामिनेशन दिल्यानंतर जो पेपर असतो तो पेपर सुद्धा नंतर आम्ही विद्यार्थ्याला दाखवतो, आन्सर की रिलीज करतो, त्याप्रमाणे तो काही ऑब्जेक्शन्स रेज करतो, प्रश्नाबद्दल त्याचे काही ऑब्जेक्शन्स असतील, जर ते ऑब्जेक्शन्स बरोबर असतील तर ते आम्ही ऑब्जेक्शन्स त्याला देतो, त्याचे ऍक्सेप्ट करतो, त्याचा एखादा आन्सर की मध्ये चेंज करतो किंवा मार्क वाढवून मिळतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही फायनली ही परीक्षा देतो। म्हणजे पहिली गोष्ट CBT मध्ये एक्झामिनेशन आपली CBT सिस्टीम आहे, परिपूर्ण आणि बंदिस्त सिस्टीम आहे। त्याच्यानंतर आपण परीक्षेचा म्हणजे रिझल्ट देण्याच्या आधी सुद्धा आपण त्यांना ही सगळ्या सुविधा करून दिलेल्या आहेत। TETचा पेपर जो फुटलाय, नाही तर CET बद्दल सुद्धा आम्हाला कळते की त्याच्यामध्ये सुद्धा गोंधळ झालेला आहे आणि असे गोंधळ जर या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तिथं होत असतील तर हे दुर्दैवी आहे। त्यामुळे नक्कीच सरकारला ही जबाबदारी घ्यावी लागेल आणि जो कोणी व्यक्ती त्या विभागाचा प्रमुख आहे त्यांनी ही जबाबदारी घेऊन इन्व्हेस्टिगेशन होऊस तरी बाजूला राहावं लागेल असं मला वाटतं।